नमस्कार मित्रांनो, नाद माय मराठीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक सचिन गीते आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा शेवट काय होणार आहे हे तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. होय, कुठलंही युद्ध हे शेवटी विनाशाकडेच घेऊन जाणार असतं. अहिंसा परमो धर्म असं भारतामध्ये म्हटलं जातं, कारण या जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्या धर्मामध्ये सर्वात मोठा सर्वात पवित्र कुठला धर्म असेल तर तो म्हणजे अहिंसा. परंतु आज जगामध्ये जी कोंडी झालेली आहे विचारांची, त्यामुळे खरंच जगाला आठवण करून द्यावीशी वाटते अहिंसेची. बघा, प्राचीन काळामध्ये ज्या वेळेस मनुष्य रानटी होता, जंगलामध्ये राहत होता, त्यावेळेस जंगलामध्ये राहत असताना माणसाला हिंसा करावी लागायची. परंतु हिंसा ही दोन कारणांसाठी केली जात असायची. एक, भक्षण करण्यासाठी आणि दोन, रक्षण करण्यासाठी. होय, जंगलामध्ये जेव्हा फळं आणि कंदमुळे कमी पडायची तेव्हा जंगलामध्ये राहणारा मनुष्य हा भक्षण करण्यासाठी हत्या करायचा, हिंसा करायचा. आणि दुसरं कारण होतं, ज्यावेळेस जंगलामध्ये असणारे हे पशु किंवा जंगलामध्ये राहणारे इतर माणसं, इतर टोळ्या ज्यावेळेस हल्ला चढवायचे त्यावेळेस मनुष्य हल्ला करायचा, मनुष्य हत्या करायचा, मनुष्य हिंसा करायचा. ती जी हिंसा होती ती रक्षण करण्यासाठी. मग रक्षण आणि भक्षण ही दोनच कारणं आहे का हिंसेची? नाही. आज अमेरिका लढते ती महासत्ता पद टिकवण्यासाठी आणि इराण लढतोय ते आपलं स्वामित्व गाजवण्यासाठी, आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी. गुलामगिरी पत्करून जर आपल्याला दुसऱ्यांच्या हाताखाली झगडावं लागत असेल तर त्यापेक्षा गुलामगिरीत स्वातंत्र्यासाठी लढून मेलेलं कधीही चांगलं. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होणारी हिंसा ही भारतानेही बघितलेली आहे. भारतातील अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी या मातृभूमीसाठी लढले आणि त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. मग आता प्रश्न येतो, जर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे तर हे युद्ध किती दिवस चालेल आणि यापासून होणाऱ्या हिंसेचा शेवट काय असेल? हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. बघा, असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी 4 वर्ण होते. त्या 4 वर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यात 2 गट जे होते ते होते क्षत्रिय आणि ब्राह्मणांचे. होय, ब्राह्मण पूजापाठ करायचे, यज्ञ करायचे आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही क्षत्रियांवर असायची. बघा, क्षत्रिय जबाबदारी चोखपणे बजावत. जेव्हा राक्षस किंवा दुष्ट प्रवृत्तीचे माणसं अटॅक करायचे, हल्ला चढवायचे, त्यावेळेस हे क्षत्रिय लढायचे आणि या क्षत्रियांना विद्या पुरवण्याचं काम किंवा शस्त्र पुरवण्याचं काम जे करायचे ते म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणांनी ठरवलं होतं, आम्ही शस्त्र हातात घेणार नाही, परंतु शास्त्र आम्ही तुम्हाला देऊ. बघा पुढे काय घडलं. ज्या वेळेस क्षत्रिय लढत होते त्यावेळेस ते आपल्या माणसांबरोबरही लढायला लागले आणि त्याचं रूपांतर सत्तेसाठी व्हायला लागलं. मग बचावासाठी क्षत्रिय लढत होते, ते क्षत्रिय आता सत्तेसाठी लढायला लागले. आणि त्यावेळेस ब्राह्मणांपैकीच एक असणारे भगवान परशुराम यांनी ठरवलं की मी भलेही ब्राह्मण असेल तरी मी शस्त्र उचलतो आणि या जगामध्ये असणारे क्षत्रिय यांचा मी नाश करतो. होय, असं म्हटलं जातं की भगवान परशुराम यांनी आपल्या धनुष्य आणि कुऱ्हाड या शस्त्रांच्या माध्यमातून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. याचा अर्थ असा की भगवान परशुरामांनी या पृथ्वीवर 21 वेळा एकही क्षत्रिय पृथ्वीवर शिल्लक ठेवला नव्हता. मग क्षत्रिय संपले का? योद्धे संपले का?
नाही. ज्याप्रमाणे काही गवत हे कितीही नामशेष केलं तरी उगवतच, त्याचप्रमाणे क्षत्रिय उगवतच राहिले आणि परशुराम लढतच राहिले. बघा, पुढे ज्या वेळेस महाभारतातलं युद्ध झालं त्यावेळेस महाभारतामध्ये जे लढणारे होते त्या लढणाऱ्यांमध्ये सगळ्यात पुढे होते भीष्म पितामह. आणि या भीष्म पितामहांना शिकवणारे त्यांचे गुरु होते भगवान परशुराम, ज्यांनी ठरवलं होतं की या जगामध्ये हिंसा ठेवायची नाही. बघा, मी क्षत्रियांचा नाश करेल आणि फक्त ब्राह्मणांना शिकवेल असे म्हणणारे भगवान परशुराम, ज्यांच्याकडे कर्ण स्वतः ब्राह्मण आहे असं सांगून विद्या शिकतो आणि त्या विद्येचा उपयोग शेवटी हिंसेसाठीच करतो. भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहे असं मानतात, असं म्हणतात. आजही भगवान परशुराम जिवंत आहेत. भीष्म पितामह गेले, कर्ण जो झुंजत राहिला, लढला, शेवटी कर्णानेही हिंसाच केली, भीष्म पितामह यांनीही हिंसाच केली. ज्या परशुरामाने हिंसेचा नाश करण्यासाठी शस्त्र हातामध्ये उचलली होती, परशुराम जिंकला का? नाही. कुठलीही हिंसा हा कुठल्याही युद्धाचा शेवट होऊ शकत नाही. आज अमेरिका लढते, आज इराण लढतोय. तेलासाठी चाललेलं हे युद्ध आज जगाच्या विनाशाकडे झुकत चाललेलं आहे. या जगामध्ये भारताने रुजवलेलं अहिंसेचं बीज आज जगापर्यंत पोहोचवण्याची खरी गरज आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एकच संदेश: हिंसा ही आपल्या मनातून, विचारातून आणि शेवटी जाऊन कृतीतून घडू नये असंच आपण मनातून ठरवूया. जगामध्ये चाललेलं हे महायुद्ध लवकरात लवकर संपावं आणि पुन्हा जग आनंदानं नांदावं, यासाठी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.